तर ही आमची मंडळी खेकडे पकडून आली आहे. रोशन तर वैतागलो वाजा घेऊन घेऊन आहे. तर जवळजवळ 10-12 किलो असतीलच मला वाटतं. बस बस रोशन बस बस बस. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या कसं माहिती आहे, पावसाळा चालू झालो आहे सध्या आणि खेकड्याचा विषय चालू आहे, खेकड्याचं सीझन चालू आहे. तर काल आपण व्हाळात गेलेलो खेकडे पकडायला, म्हणजे ॲक्च्युली सड्यावरती गेलेलो. त्याच्यानंतर मग व्हाळात गेलो, म्हणजे काल एवढे खेकडे चढले नव्हते आणि व्हाळात मंडई खूप होती, तर त्याच्यामुळे आपण काही जास्त खेकडे पकडले नाही. आणि त्याच्यातून पिल्लावाले पण खेकडे बरेच होते. तर आता बरेच दिवस झालेत पाऊस पडून, म्हणजे साधारण 2-3 दिवस होऊन गेलेत. तर आता खेकड्यांनी पिल्लं पण सोडलीत आणि आज आपण ना व्हिडिओ शूट करायला गेलोच नव्हतो, खेकडे पकडायला गेलेलो प्रॉपर. तर जंगलातल्या व्हाळात गेलेलो आणि खूप फिरलो, जवळजवळ 2-3 तास गेले वाटतं खेकडे पकडण्यात. आणि तुफान खेकडे पकडलेत आज, खूपच पकडले, सगळे मोठे. वाव नाही, मोठे कुर्ले पकडले, सगळे मोठे मोठे होते ते. तर ही आमची मंडळी खेकडे पकडून आली आहे. रोशन तर वैतागलो वाजा घेऊन घेऊन आहे. तर जवळजवळ 10-12 किलो असतीलच मला वाटतं. तर ह्या पिशवीमध्ये सगळे मोठे मोठे खेकडे आहेत. हे बघा, 11 किलो खेकडे आणलेत. तर ह्या खेकड्यासाठी खूप फिरलोय. तर खेकडे ना काल पकडायला नाही भेटले जास्त, म्हणून ना जंगलातल्या व्हाळात गेलो. तिकडे कोण जात नाही आणि आम्ही पण पहिल्यांदाच गेलेलो. अर्धेच राहते वाटतं, बघ आता पळतील जो वाव नाही सगळे. बस बस रोशन बस बस बस. हे बघा, अर्धे अजून बाकीच त्याच्यात, सगळे मोठे कुर्ले, सामान्यच नाही. भावेश खैना पकडून आणलं ही खापरा. अजून मित्रांनो अर्धी पिशवी तशीच आहे ती बघा, ह्याच्यापेक्षा जास्त पिशवी जात वाटतं अजून. आणि बघा टोटल कुर्ली मोठी आहे, एक छोटी तुम्हाला दिसणार नाही, सगळे कुर्ली मोठी आहे बघा, बिग साईज. हे बघा एकाचं डेंगो बघा कसलो आहे बघा. पहिल्यांदा जेवढे कुर्ले पकडलेत. तर रोशनला ना कामाला लावतो, हे खेकडे आधी कुटू दे रोशन, त्याच्यानंतर मग हे बाहेर काढूया आणि फ्रीजमध्ये टाकून ठेवायला पाहिजे. उद्या रस्सो बनवूया मस्तपैकी, भन्नाट असो. तर ही बघा साईज कसली आहे. तर रोशन आता पटापट कुठे दे, हा लई मजबूत आहे, म्हणजे सगळेच कुर्ले मोठे मोठेच आहेत. तर तिकडे ना छोटी कुर्ली सापडत नाही, सगळे मोठेच सापडतात. पण जंगलात आहे खूप वाळ, खूप लांब आहे, त्याच्यामुळे तिकडे कोण जात नाही. म्हणजे आमची गँग कशी खै पण जाणारी मंडळी आहे. हा बघ केवढा, हा बघ कसला आहे. कसं आहे माहिती आहे, आपण व्हिडिओ शूट केला असता भन्नाटचा, पण आपण 3 जण होतो, त्याच्यामुळे खेकडे बघणं व्हिडिओ शूट करणं एवढं पॉसिबल नाही होत. तर आज स्पेशली कुर्ल्यासाठीच गेलेलो. तर हे बघा रोशनने सगळे कुर्ले कुटले आहेत आणि आता हे ओतूया, बघूया ह्याच्यात किती आहेत. तर ह्याच्यामध्ये मीडियम साईज पण आहे. त्याच्यानंतर आम्ही ना शोधूनच पकडले, मग जास्त पकडले तर मोठे मोठे. हे बघा मोजकेच होत. अजून आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये पण सगळे मोठे मोठेच आहेत. हा बघा कसला आहे. तर लास्टचे कुर्ले ओतूया, बघूया आता लास्ट किती आहे अजून. खवळा बघा काय झाला आहे, खवळा पकडलेला होता 1-2. हे बघा हे लास्ट, अजून एवढे खेकडे आहेत. हा बघा केवढा पकडला, 2 बघ. आणि खवळे पण मस्त पकडले, हाताने होते. हा एक खालचा पण, त्याचे पिसा निघाले खवळ्याचे सगळे. काउंटिंग चालू आहे भविष्यची. 93 आणि एक सोडून दिले आताच. व्हाळात जाऊन याचा 7 पकडून शतक लावू काय ता. तर हे बघा कुठलेत खेकडे, सगळे एवढे खेकडे पकडलेत 93. आणि इकडे डेंगे बिंगेत वाव नाही, मोठे मोठे बघा, खतरनाक असे. तर मित्रांनो बघितलात ना, आज खुळा खेकडे पकडले सगळे मोठे. तर आता ना उद्या भेटू आणि उद्या 1 नंबर असा रस्सा बनवू चढणीच्या खेकड्यांचा, खतरनाक असा. तर मित्रांनो आपण हे आणलेले रात्री खेकडे आहेत, तर एकदम मस्त साईजचे आहेत, मोठे मोठे. हे बघा ह्याच्यामध्ये डेंगे आहेत सगळ्या. तर चढणीच्या खेकड्यांची रेसिपी बनवतोय आपण, एकदम भन्नाट असा रस्सा, झणझणीत. तर आईने इकडे वाटपाची तयारी केली. ह्याच्यामध्ये आहे कांदा, सुकं खोबरं, मिरची आहे, कोथिंबीर आहे, थोडासा खडा मसाला पण आहे,
लसूण आहे मेन गोष्ट. तर वाटप लावायचं आहे. खेकडे क्लीन करायचे आहेत, खेकडे साफ करायचे आहेत. डेंगे बघा कसले मोठे मोठे आहेत. तर चला खेकडे साफ करून घेऊया आधी. तर इकडे करूया खेकडे क्लीन. तर खेकडे क्लीन करायचे तुम्हाला तर माहीतच असेल. तर हा असा खालचा भाग काढून टाकायचा आणि असा काढायचा पेंदा. नाही निघत. ओके. तर हे तोंड काढून टाकायचं, हे साईडचं. आणि आतमधला काळा भाग. हा बघा असा खेकडा क्लीन करायचा आणि तो नंतर धुवून घ्यायचा. तर नंतर धुवूया, त्याला साईडला ठेवून देऊया. हा बघा असा ओपन होतो खेकडा. ही बघा साईज केवढी आहे, मोठी. हे बघा हे जिवंत आहेत अजून. तर सगळे खेकडे सेम क्लीन करायचे आहेत. तर क्लीन करू देत. आणि ह्या डेंगे आहेत सगळ्या त्या वाटायच्यात पाट्यावरती. मोठे डेंगे सोडले तर सगळेच. तर ही हाताने काढलीत कपचं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी शिल्लक असतील तर ती गाळणीने काढायची. तर हे इकडे छोट्या डेंग्यांचं पाणी आहे. हे इकडे क्लीन केलेले खेकडे आहेत. टोमॅटो आहे, कांदा आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे. हे रेग्युलरवाले मसाले आहेत आपले. आणि हे आहे वाटप तयार केलेलं, मगाशी मी दाखवलं ना तुम्हाला पहिल्यांदा ते. तर भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते भाजायची गरज नाही जास्त. तर चला सुरुवात करूया. तर लसूण टाकून सुरुवात करूया. हे टाकले 2 मिरच्या, कांदा, टोमॅटो टाकूया हा. तर आता टाकूया मसाले. हा चिकन मसाला आहे, मिरची पावडर, हळद, हा आहे गरम मसाला, आता हे वाटण.
तर वाटण आपलं ऑलरेडी भाजलं होतं, तर हे टाकूया डेंग्यांचं पाणी, छोट्या डेंग्यांचं पाणी काढलं होतं ना ते काढून टाकूया. तर ह्याच्यामध्ये मांस असतं बरंचसं, हे बघ थिकनेस आहे खूप सारा. तर खेकड्याच्या कालवणाला खरी चव ह्याने येते. तर फायनली ह्याच्यामध्ये सोडूया खेकडे. तर खेकडे शिजायला पाणी टाकूया थोडंसं. ही कोकमा आहेत आणि हे आहे मीठ. ही वरून थोडीशी कोथिंबीर. तर सगळं ओके आहे. आता फक्त खेकडे शिजायला पाहिजे. तर 10-15 मिनटात खेकड्यांचा रस्सा तयार, खेकड्यांचं कालवण तयार होईल एकदम सुसाटमध्ये. हे बघ, तर एकदम जास्त पातळ पण नाही पाहिजे, एकदम जास्त सुकं पण नाही पाहिजे. तर इकडे बघताय खेकड्याचं कालवण रेडी झालंय. हे बघा एकदम मस्तपैकी. आणि हा इकडे रस्सा आहे, आईने बनवलेला पातळ रस्सा खेकड्यांचा. याच्यामध्ये पण खेकडे आहेत. बघा मस्तपैकी खेकडे खाऊया चढणीचे. यावर्षीचे पहिलेच खेकडे खाऊया चढणीचे. तर चढणीचे खेकडे खाऊया. तांदळाची भाकरी, आणि तांदळाच्या भाकरीसोबत नॉनव्हेज भारी लागतं. म्हणजे खेकड्यांचा रस्सा असेल, चिकन असेल, सगळंच. तर एकदम जबरदस्त झालाय, झणझणीत आहे. म्हणजे तिखट पण मस्त आहे, खतरनाक. डेंग्यात बघूया मांस आहे काय. हे बघा, तर बरंच मांस आहे, खूप मांस आहे. मला वाटलं पोकळ असतील डेंगे, पण मस्त डेंगा आहे. आता आपण काय खेकड्याला क्वचित गेलो तर आता नाही जाणार चढणीच्या खेकड्याला. तरी मासे वगैरे बघूया भेटतात का. आपल्याकडे ना चढणीचे मासे पकडायचा ऑप्शनच नाही. ॲक्च्युली आपल्याकडे व्हाळ मोठे आहेत, त्याच्यामुळे मासे ना एकदम असे छोट्या पाण्यात वरती चढत नाहीत. आणि आपल्या व्हाळ्याला पाणी जास्त असतं, तरी पण आपण झुल्याने वगैरे पकडायचं ट्राय करू. आणि पाऊस खूप जोरात पडला ना तर आपल्याकडे एका ठिकाणी मासे चढतात वरती, पण ते लगेच उतरतात पण तेवढ्याच टायमिंगला. तरी पण ट्राय करू. तर सध्या तरी हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.